तुमचं रडून ऐकतात आणि हसून दुसरीकडे सांगतात, पण आई नावाचं जे वैभव आहे ते मात्र लेकराच्या हित जाणे माऊलीचे चित्त. आणि म्हणून तो बालक म्हणतो, किती ग माझं हाल झालं सांगू मी तुम्हाला, कोण गेले पडलो गवनाला. जीवनामध्ये आई बाप आहे तोपर्यंत किंमत करा. एकदा का आई बाप निघून गेले सज्जन हो, तो प्रेमाचा भाव आणि तो मायेचा आधार देणारे आई वडील परत मिळत नसतात. सावली निघून गेली पडलो गवनाला, निघून गेली पडलो गवनाला, वासराला सोडून कुठं निस्वार्थ प्रेम करणारी आई आहे आणि परमार्थामध्ये आपल्या जीवनाचा कायापालट करणारी आपली गुरुमाय आहे. आपली गुरुमाय आपल्याला आहे तसं स्वीकारते. आपली आई जसं आपल्या बाळाला आहे तसं स्वीकारते. अहो एखादं बाळ व्यसनी असेल ना तरी आई म्हणते नाही नाही हो तो व्यसनी नाही, ते शेजारचं पोरग बाद आहे म्हणले, त्याच्या नादानं बिघडलं. म्हणजे आई आपल्या अवगुणांना सुद्धा बाजूला करण्याचा प्रयत्न करते. आज काळ बदललाय. आज आपल्याला आपल्या आई वडिलांचा तेवढा प्रेमभाव राहिला नाही. पण मी एकच सांगेन, आज जर तुम्ही तुमच्या आई बापाची सेवा केली तर उद्या तुमची पोरं तुमची सेवा करतील. तुम्ही जर आई बापाला वृद्धाश्रमात घातलं तर तुमची बाळ काय मंदिरात ठेवून तुमची पूजा करणार नाही. तुम्हालाही तेच भोगावं लागेल. कारण हे जगत असं आहे, जे जे तुम्ही द्याल ते ते तुम्हाला परत मिळेल. मग द्यायचं तर चांगलं देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अनुकरणाचा संस्कार आपल्या मुलांवरती होईल. आणि म्हणून या ठिकाणी संत म्हणतात, खर तर महादेव प्रभू मवाळ भाषेत म्हणतात. हे जर मनमत माऊलीने म्हणलं असं काय म्हणलं, शिव शिव म्हणता वाचे
देवाचे माय माझे. महादेव प्रभू मवाळ भाषेमध्ये सांगतात, प्रेमळ भाषेमध्ये सांगतात आणि मन्मथ स्वामी मात्र परखडपणे सांगतात, अरे नाव देवाचं घेतलं तर तुझ्या भाषा काय जाणार आहे. शिव शिव म्हणता वाचे काय गेले तुझ्या वाचे. मुखानं भगवान शिवाच्या नावाचं स्मरण व्हावं, त्या स्मरणाच्या माध्यमातून. कारण देवाचं नाव कसं आहे, सुदेहुनी गोड. सुधा म्हणजे अमृत, सुधा म्हणजे पवित्रता, सुधा म्हणजे शुद्धता, ज्याच्यामुळे आपल्या जीवनाला शुद्धता प्राप्त होणार आहे. नाही अमृत प्राप्त होणार आहे, असं देवाचं नाव आहे. आणि ते देवाचं नाव आपल्या मुखात आलं पाहिजे, मुखात आलं पाहिजे. जेव्हा भगवंताचं नाव मुखामध्ये यायला लागतं त्यावेळेला काय होतं, अभंगाच्या दुसऱ्या वेगवेगळे जन्म भोगून आपण माणसाच्या जन्मामध्ये आलो. खर तर इथं जर आपण चुकलो तर पुन्हा 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेव. महादेव प्रभू सांगतात की मानवी देह याच देहाच्या द्वारा या सुख दुःखाच्या द्वंद्वाच्या पर आनंद अवस्थेला जाता येतं, आनंद अवस्थेला. पण त्याकरिता भगवान शिवाचं नाव मुखात येणं आवश्यक आहे. सद्गुरूला ज्यावेळेला आपण शरण जातो आणि सद्गुरू आपल्याला मंत्राचा उपदेश करतात, इष्टलिंग डाव्या करस्थळावर देतात आणि सांगतात ही माझीच मूर्ती आहे. एक मूर्ती स्त्रयो भाग गुरु लिंगंतु जंगमः. इष्टलिंग म्हणजे सामान्य नाही, इष्टलिंग म्हणजे गुरूंचीच निर्गुण प्रतिमा. आणि म्हणून जेवढ्या भावनेनं आपण ती पूजा करू, ते त्राटक योग करू, तेवढं परिवर्तन आणि तेवढं अंतकरण शुद्ध होतं. मूळ सिद्धांत आहे बहुजन्म कृतय पुण्य प्रक्षिणे पाप पंजरे
शुद्धांतकरणो देही पिंड शब्देन गीयते. अहो अंतकरणाला शुद्ध करायचं आणि अंतकरण शुद्ध करण्याचं एकच स्थान आहे, ते म्हणजे नरतनो नरदेह. बाकीच्या जन्मामध्ये मोक्ष हा पुरुषार्थ प्राप्त होत नाही. या मानवी देहामध्येच तो पुरुषार्थ प्राप्त होतो. आणि म्हणून सद्गुरूला ज्या वेळेला आपण शरण जातो त्यावेळेला सद्गुरू आपल्यातले आणव माया कार्मिक असे जे त्रिविध मल आहेत त्या त्रिविध मलांना संपवून टाकतात, बाजूला करतात. मल विक्षेप आवरण नावाचे जे दोष आहेत या दोषातून आपल्याला मुक्त करतात. आणि म्हणूनच मोक्ष हा पुरुषार्थ मिळवण्याचं साधन म्हणजे मानवी देह आहे. पण हा मानवी देह आपल्याला मिळाला, पण आपल्याला कळाला काय? माणसाचा देह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. एकानं मला विचारलं की महाराज एवढं तुम्ही म्हणता अनमोल आहे अनमोल आहे अनमोल आहे, काय किंमत आहे देहाची? मी म्हणलं नुकतंच ज्याची लिव्हर ट्रान्सफर झाली आहे त्याला विचारू नये किती खर्च केला. तो म्हणतो 35 लाख. मी म्हणलं नुसती ज्याची किडनी ट्रान्सफर झाली त्याला विचारू नये, तो म्हणतो 10 लाख. ज्याची नुकतीच बायपास झाली आहे तो म्हणतो 5 लाख. अरे म्हणलं लिव्हर बदलली 35 लाख, किडनी बदलली 10 लाख, असं संपूर्ण शरीराची जर किंमत काढली ना तर माणसाच्या देहाची किंमत आहे 500 कोटी रुपये. किती? 500 कोटी. आणि तुम्ही म्हणता देवानं आम्हाला काय दिलं? काही लोक म्हणतात देवानं आम्हाला काय दिलं? आता जर पार्ट विकायला काढले ना करोडो मध्ये जाते. आणि सगळं फुकट दिलंय. काय फार तुम्ही प्रयास केलाय का त्याच्यासाठी? नाही. आणि म्हणून ज्यानं दिलंय त्याच्यासाठी हा महालाभ प्राप्त झालाय. आणि म्हणून हा महालाभ त्याच्याच करिता आपल्याला घालवायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला एकरूप व्हायचा आहे. आणि तो एकरूप होण्याचा देह म्हणजे मानवी देह आहे. मोक्ष नावाचा पुरुषार्थ हा फक्त मनुष्याला प्राप्त होतो. अंडज, श्वेदज, उद्बीज आणि जरायुज असे 4 प्रकारचे जन्म आहेत. 21 21 21. अंडज म्हणजे अंड्यातून जे जीव जन्माला येतात त्यांना अंडज म्हणतात. घामातून जे जन्माला जीव येतात त्यांना श्वेदज म्हणतात. जसं उवा लिका त्याला काय आपण कुठं बाहेर आणतो का? नाही, हे आपल्या घामातून जन्माला येतात, श्वेदज त्याला म्हणतात. उद्बीज म्हणजे ही झाडं वगैरे जी पाहतो आपण ही सगळी उद्बीज देहामध्ये येतात. उद्बीज जमिनीतून उगवणारी. आणि सगळ्यात शेवटी जरायुज. जरा म्हणजे जरे सहित जे जीव जन्माला येतात त्यामध्ये जसं म्हशीचं पिल्लू, गाईचं वासरू, मनुष्यही त्याच देहामध्ये येतो, त्याच योनीमध्ये येतो. मनुष्य देह जरे सहित जन्माला येतो आणि म्हणून हा जरायुज जन्म आहे. पण सगळ्या जन्मामध्ये ज्ञान नावाची गोष्ट कुठल्याही अन्य देहाला मिळत नाही. मात्र मानवी देहाला ज्ञान नावाचा, मोक्ष नावाचा पुरुषार्थ साधता येतो. काय झालं? एक आंधळा एका नगरामध्ये चुकला. आता नगरामध्ये चुकला, शोधतोय शोधतोय शोधतोय, दरवाजा काय मिळेना. त्याला बाहेर जायचं होतं. मग एका गावातल्या व्यक्तीला विचारलं
की बाबा या नगरातून बाहेर जायचं असेल तर काय करावं, तर त्या नगरातला व्यक्ती म्हणतो की या नगरातून बाहेर जायचं असेल तर 1000 दरवाजे आहेत, पण त्या 1000 दरवाजा मधला एकच दरवाजा उघडा आहे. तुम्ही काय करा बाबा, हात लावत 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 जा आणि जिथं दरवाजा मोकळा दिसेल तिथून बाहेर जा. झालं. सांगितल्या पद्धतीनं हात लावत 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 निघाला. जिथं दरवाजा उघडा होता तिथं याच्या हाताला नेमकी खरज होती आणि त्यानं हात घेतला आणि खाजवला, तर पाऊल पुढे टाकलं, दरवाजा उघडा मागे गेला. आपली गत अशी होऊ नये याकरता महादेव प्रभू म्हणतात की भगवान शिवाचं नाव घ्या. ते नाव का घ्या, अभंगाच्या 3ऱ्या नरदेहाची प्राप्ती मुक्त होण्याकरता आणि त्या मुक्त होण्याकरता सद्गुरूंच्या संगतीत जाऊन आनव माया कार्मिक मल निवृत्त करून गुरु जे साधन देतात त्या साधनाची उपासना करणं. आपल्याकडे काय झालं, आपल्याकडे नाम जप करणं, मंत्रांची आवर्तन करणं, 11, 21, 50 माळा जप करणं याचं फॅड नाही. आपल्याकडे फॅड कशाचं आहे? उपवास, सोमवार, मंगळवार, तांबडी मंगळवार, हिरवे गुरुवार, हिरवे बुधवार, पिवळे गुरुवार, पांढरे शुक्रवार, निळे शनिवार, आहे की नाही?
आपल्याकडे उपवास संकष्टी हाय, एकादशी हाय, प्रदोष हाय, शिवरात्री आहे, पण तू करता काय? प्रदोषाचं व्रत आहे आणि 21 किंवा 51 माळा जप करतोय, असे किती जण आहेत? पण एक माळ जप करणारे किती जण आहेत? उपवास आहे आणि देवाच्या नावाचं स्मरण आहे, फार कमी लोक मिळतात. म्हणजे यांना वाटतं उपवास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फक्त आणि फक्त पदार्थांचे बदल. दररोज 4 खात होतो, उपवासाच्या दिवशी 40. व्हरायटी हो, नाही का? आणि उपवास, शिवरात्रीचा उपवास होता, मग आदल्या रात्री ठरवत होते ते काय करायचे उद्याच्याला. नवरा म्हणतो साबुदाण्याचे पापड तळलेच पाहिजे उद्या, चिप्स पाहिजे, दूध पाहिजे, खजूर पाहिजे, रताळा पाहिजे. अरे अरे, उपवास नसता केला तरी बरं झालं असतं, देवाला परेशानी उभा. आणि आश्चर्य पहा, ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी भूक पण जास्त लागते. अहो घरात गेले की चहा ठेवू का असं म्हणतात, नको नको चहा नको, माझा उपवास आहे. मग गलासभर दूध तरी पिऊन जा म्हणतात. म्हणजे देवाचं नाव आलं की लोकही प्रेम करतात. देवाचं नाव आलं, उपवासाचं एक विशेष महत्व आहे. खरं तर आपण उपासना करत नाही म्हणून आपल्याला ते कळत नाही. उपवास शब्दाचा अर्थ आहे उप समीपे वासः यशस उपवास. आराध्य इष्टदेवतेच्या चिंतनामध्ये राहणं, त्या चिंतनात राहण्याचा दिवस म्हणजे उपवास. उपवासाच्या दिवशी तुम्ही थोडस जर शरीराकडे लक्ष दिलं तर तुम्हाला जाणवेल उपवासाच्या दिवशी लोकांना राग लवकर येतो. उपवास आहे, राग लवकर येतो का? कारण उपवासामुळे शरीर तप्त होतं, शरीर गरम होतं. उपवासाचे नियम सांगितले, कमीत कमी खाणं, अल्प आहार, अल्प का? निद्रा तंद्रा येऊ नये, जपमाळ हातातून खाली पडू नये याकरता कमी खाल्लं पाहिजे. पण आपण ते ऐकलंच नाही. आपण हे ऐकलंय पुढ्यात येईल ते सोडायचं नाही, जे जे पुढ्यात येईल तेवढं सगळं संपवायचं. उपवासाच्या दिवशी काही शिल्लकच ठेवायचं नाही. पण पहा, कमीत कमी आहार घेतला तर निद्रा येत नाही, तंद्रा येत नाही, जपमाळ हातातून खाली पडत नाही. याकरता कमी खाल्लं पाहिजे. आणि कमी खाल्ल्यानं काय होतं तर शरीर तप्त होतं, गरम होतं शरीर. आणि म्हणून उपवास जे करणारे असतात ना, उपाशी राहणारे, चिडचिड फार करतात, फार चिडचिड होते. त्याला काय सांगितलं की उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त जप करा, म्हणजे तप्त झालेल्या शरीराचं तपामध्ये रूपांतरण होईल. तप वाढवण्याकरता उपवास आहे की नाही? तप वाढवण्याकरता. आणि जर देवाचं नाव उपवासाच्या दिवशी तुमच्याकडून घेतलं जात नसेल तर तुमचा उपवासाचं काय महत्व आहे? कशा करता करायचा उपवास? हा उपवासाची तशी तीनही दृष्टीनं चिंतन मांडलं जाते की उपवास का? एक लंगरम परमम औषधम, उपवासी राहणं आठवड्यातून 1 दिवस चांगला आहे. पण आमच्या माऊल्यांनी तर लिंबाबुक रेकॉर्डच केला. सगळेच उपवास सलग एखाद्या वेळेला सलग 2-2, 3-3 उपवास येतात. आरोग्य बाधित होतं. आरोग्य बिघडण्याचं कारण काय आहे? उपवासाचा अतिरेक आपल्या आयुला घटवतो, आरोग्याला बाधित करतो. आणि म्हणून सम्यक उपवास आठवड्यात 1 दिवस ठीक आहे. पण जर
4-5 उपवास कंटिन्यू करत राहिलो तर मात्र बाधा होते. लंगरम परममशोध आयुर्वेद म्हणतं उपवासी राहणं चांगलं आहे. दुसरा महत्वाचा भाग सांगितला, आपल्या वाट्याला आलेलं अन्न आपण दान करतो, तो दान करण्याचा दिवस म्हणजे उपवास. आणि उपवास कोणाचा श्रेष्ठ आहे? अहो, ज्याच्याकडे सगळं काही आहे, सगळं काही असून तो म्हणतो आज माझा उपवास आहे, त्याला महत्व आहे. एखाद्या भिकारी व्यक्तीने उपवास केला आणि त्याला खायचीच पंचायत आहे, तो म्हणतो माझा उपवास आहे. कोणाला पटेल काय? नाही. ज्याच्याकडे खाण्यासाठी खूप आहे पण तरी तो म्हणतो माझा उपवास आहे, खऱ्या अर्थानं माझ्या वाट्याला आलेलं अन्न मी कोणाला तरी दान करतोय आणि त्या दानाचं मला पुण्य मिळवण्याचा दिवस म्हणजे उपवास. आणि सगळ्यात शेवटी उपासना करण्याचा दिवस म्हणजे उपवास. आणि म्हणून जर नुसते उपवास करत राहिलो तर मध्ये भिकारी लोक फार उपवासी आहे, त्यांना पहिला देव मिळाला पाहिजे, कारण ते उपवासी आहे. नुसतं उपवासानं सज्जन हो देव मिळत नाही. उपवासानं शरीराचं तप वाढवलं जातं, दृष्टीचं परिवर्तन होतं. खरं तर या संपूर्ण सप्ताहामध्ये आपल्या जीवनाच्या परिवर्तनाचं रहस्य दडलेलं आहे. पारायण काय? पारायण या करता आहे की यदा कदाचित माझ्या पुढ्यात देव आला तर मला ओळखता यावं. पारायणानं देव ओळखतो, देव मिळत नाही. पारायण केल्यानं समोर देव आला तर आपल्याला कळेल हा देव आहे. नाहीतर जर पारायण नसेल तर दृष्टी नाही, आणि दृष्टी नसेल तर देव कळणार नाही. आणि म्हणून पारायण दृष्टी देतं, पारायण मार्ग देतं, आणि म्हणून पारायण श्रेष्ठ आहे. सप्ताहामध्ये आपण पारायण करतो, सकाळचा शिवपाठ करतो, लवकर सजगता जागृतता येण्याकरता सायंकाळचा शिवपाठ करतो, संध्याकाळचं कीर्तन. खर तर रात्रीच्या वेळेला कीर्तन का? बुद्धी शिथिल झालेली असते, चंद्रनाडी सुरू झालेली असते. आपल्या शरीरामध्ये जी इडा, पिंगला आणि सुषुम्ना, इडा नावाची नाडी ही चंद्र नाडी आहे, डाव्या नाकपुडीतून वाहते, डाव्या बाजूने वाहते. पिंगला नावाची नाडी सूर्य नाडी आहे, उजव्या बाजूने जाते. आणि सुषुम्ना नावाची जी नाडी आहे ही फक्त सूर्योदय आणि सूर्यास्त याच वेळेला ती सुरू असते, ती असते सुषुम्ना. दोन्ही तुम्ही शिव स्वरोदय शास्त्र जर बघितलं तर उजव्या नाकपुडीतून वाहणारा श्वास आणि डावीकडून वाहणारा श्वास कायम दोन्हीही सुरू नसतात. झोपण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला चंद्रनाडी सजग झालेली असते, आपल्याला निद्रा लागते, शरीर शिथिल होतं. सूर्यनाडी सकाळी उठल्याबरोबर ताजे तवानेपणा असेल ना तर सूर्यनाडी चालू झालेली आहे. पण कधी कधी काय होतं, आळस एवढा येतो की सूर्यनाडी चालू होऊनही आपण 3 तास अजून जास्त झोपलो, त्याच्यामुळं नंतर चंद्रनाडी, मग किती झोपला तरी त्याचा आळस जात नाही आहे. आणि म्हणून हा माणसाचा देह आपल्याला मिळालेला आहे, तो मुक्त पुरुषार्थाला प्राप्त करून घेण्याकरता मिळालेला आहे. आणि म्हणून तो मुक्त पुरुषार्थ मिळण्याकरता आपण देवाचं थोडस भजन करूया. शंकर
थोडस भजन. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय दोन्ही हात वरती करून टाळी नाचत नाचत डुलत डुलत शिव 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 शिव
बोलू शकत नाही तर तुम्ही घरात किती भजन करत असता आहे की नाही? मंदिरात जाऊन देवाचं नाव घेता येत नाही, घरात किती घेत असता? देवाचं नाव घ्यायचं माऊलीने सांगितलं, बसलेले किती मोठ्यानं म्हणतात ते मला बघायचं. एवढ्या 500 जणांचा एवढा प्रवास मोठ्या नाही एकदम. शिव 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 भजन जीवनामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून महादेव प्रभूंनी सांगितलं, शिवदास माऊली म्हणतात, योग याग तप प्राणायामाधिक कली माझी देख न साधती. आणि इकडे महादेव प्रभू म्हणतात, कलयुगा माझी
जीवनामध्ये जर सार काय असेल तर भगवंताचं भजन हे सार आहे. आणि म्हणून भजन अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे. भजन केल्यानं पाप संपत, भजन केल्यानं शरीर शुद्ध होत, भजन केल्यानं आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतात. भगवंताच्या नावाचं स्पंदन आपल्याला मिळतं. आणि म्हणून जीवनामध्ये भजन असायला पाहिजे. आता आमच्याकडे भजन नाही, फक्त भोजन आहे. काय सप्ताहामध्ये लोक कीर्तनाला कमी. तुमच्यात किती हजारची पंगत होते दररोज? किती हजार? 1000 लोक जेवायला, कीर्तनाला म्हणजे 800 का नुसतं जेवायला लावलेत का? ठीक आहे नाही. भोजन मी म्हणतो, भोजनही करा आणि भजनही करा. खरं तर आपण ना कीर्तनाच्या वेळा बदलल्या पाहिजे. मी तर सगळीकडे सांगतो, आता 9 ते 11 कीर्तन करायचं नाही, 7 ते 9 करायचं आणि 9 नंतर प्रसाद आहे ना. 7 ते 9 कीर्तन, वाटल्यास 4 ते 6 तुमचा शिवपाठ घ्या आणि 7 ते 9चं कीर्तन ठेवायचं. जागरणही होत नाही आणि प्रसादामुळे गर्दी होते, आहे की नाही. दोन्ही गोष्टी होती. म्हणजे ते काय म्हणतात, घोंगड्यासाठी कीर्तन ऐकावं लागतं. आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला काळानुसार बदलाव्या लागतात. शिवाचार्यांना सुद्धा बदलावं लागलं. आज शिवाचार्यांची एवढी कीर्तन होण्याचं कारण शिवाचार्यांनीही परिवर्तन आणलं. पण काही लोकांना दुःख वाटायला लागलं. कीर्तनकार मंडळीमध्ये हलचल सुरू झाली. अरे शिवाचार्य कीर्तन, शिवाचार्य. मी म्हणलं, परवाच्या सप्ताहामध्ये मी बोललो होतो किनीच्या. मी म्हणलं, अरे 50वा सप्ताह आहे, 49 वर्ष कीर्तन केली कुणी? मग एखादं वर्ष सगळं शिवाचार्यांचं जर झालं तर काय बिघडलं? काय बिघडलं काय? बरं, आपले ते धर्मगुरूच आहेत ना, ते कुठं का बाहेरून आले? जो समाज आपल्या धर्मगुरूचा सन्मान करू शकणार नाही, तो समाज काय राहणार आहे? आणि म्हणून टीकात्मक काही बोलण्यापेक्षा काही समन्वयात्मक जे काही आपल्याला बोलता येईल. एक जण तर म्हणले, शिवाचार्याने कुठं काय कीर्तन करायचे असतात का? शिवाचार्य म्हणून आहे, त्यांनी व्यासपीठ बसलं पाहिजे. मी म्हणलं, अरे आतापर्यंत बसून राहिले म्हणून समाजाची ही गत झाली होती व राष्ट्रसंत आप्पा आले म्हणून हा समाज सगळा जागा झाला. नाहीतर नुसत्या बिनाव्यामध्ये शिवाचार्य. आणि म्हणून आम्ही बिनावे अजिबात, मी मगाशी तुम्हाला होतो, बिनावा नकोच. आणि आमच्याकडे ते स्नान घालणं फिरणं हा प्रकारच आम्ही ठेवला नाही. म्हणजे ज्या कार्याकरता हा देह प्राप्त झाला, ते कार्य त्या देहाकडून व्हायला पाहिजे. कारण सज्जन कशा करता येतात, अभंगाचं प्रमाण दिलं जातं. सज्जन ते आले, मार्ग दावा
दिना उद्धराया अवतार होता। राष्ट्रसंत गुरु माऊली शिवलिंग शिवाचार्यांनी आपला हा जो नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या परिसरातल्या सगळ्या लिंगायत समाला जाग करण्याचं काम केलं। समयानुसार वेळेनुसार 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा जन्माला आले, त्यावेळेला थोडासा लिंगायत जागा झाला। 16व्या शतकात माझी मन्मथ माऊली आली, त्यावेळेला समाज जागा झाला। 19व्या शतकामध्ये महादेव प्रभू, लक्ष्मण महाराज, बसवलिंग, शिवदास असे अनेक शिवसंत जन्माला आले, समाज जागा झाला। या 20व्या शतकामध्ये, या 21व्या शतकामध्ये आपल्याला राष्ट्रसंत गुरु माऊलींचा आशीर्वाद प्राप्त झाला। आपण जागे झालो, आपल्या कपाळाला भस्म शेष राहिलं, शिल्लक राहिलं। नाहीतर आपल्या कपाळाचं भस्म कधीच गेलं होतं। भस्म लावायची लाज वाटत होती, लिंग घालायची लाज वाटत होती, पण संतांचे अवतार झाले, सद्गुरूंचं अवतरण झालं आणि म्हणून आपल्या जीवनाचं परिवर्तन झालं। आता हे परिवर्तन पुढच्या पिढीकडे सुपूर्त करायचं आहे। आज पहा, आपल्या गावातले लहान लहान लेकरं नाचतायत। खरं तर आताचे जे युवक आहेत त्यांना त्यांच्या युवक अवस्थेमध्ये सद्गुरू भेटले, पण या पोरांचं किती भाग्य बघा, एवढ्या 10 आणि 8 आणि 7 वर्षी त्यांना गुरुची भेट होती। ही त्यांच्या जीवनाची पुण्याई आहे, ही त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे। काही लोकांना गुरु भेटतो म्हातारा झाल्यावर, म्हातारपणात गुरु भेटून करायचं काय, काहीच नसतं। वाणीच फक्त चालते, शरीर काम करत नाही। बघा म्हातारी माणसं कशी असतात, म्हातारी माणसं कशी आहेत, त्यांना काम काय जमत नाही, पण तोंड गप्प राहत नाही। आपल्या घरातल्या सासवा सुनांची भांडणं होण्याचं कारण एक असतं, सासू शांतच बसत नाही, तिला सुनेनं केलेलं पटना आणि तिला काय जमना, आणि त्याच्यामुळे मग तू मैमे सुरू राहते काय। पण मी वयोवृद्धांना एवढाच सल्ला देईन की प्रमाणाच्या पेक्षा जास्त बोलू नका, कमी बोला, शांत राहा, तुमचं जीवन चांगलं होईल। पण आपण काय करतो, एवढं बोलतो की त्याच्यामुळेच हे वादविवाद होतात। आणि म्हणून वयोवृद्ध अवस्थेत गुरु भेटून फायदा नाही। खरं तर शास्त्रानं सांगितलं की दीक्षा घेण्याचं योग्य वय आहे 8। 8व्या वर्षी दीक्षा आपल्या गावातल्या प्रत्येक घरातल्या लिंगायताचं नाही, लिंगायत तर घेतले दीक्षा, पण इतर असे काय आहेत आप्पांची दीक्षा घेणारे की मराठा समाजात असून सुद्धा आप्पांचा अनुभव
संतांच्या बद्दल अनेक भजन तयार झाली. आणखीन एक भजन म्हटलं गेलं, शिवलिंग शिवाचार्य भुवनिया रे, माझ्या देहाला आंध्र प्रदेशाला कर्नाटक प्रांताला या खेड्यापाड्याला अवघ्या महाराष्ट्राला. छोट्या छोट्या गावामध्ये जाऊन आपण जी ज्ञान ज्योत पेटवली, आपल्या गावात ती ज्ञान ज्योत गेले 31 वर्ष या सप्ताहाच्या माध्यमातून तेवत आहे. ही आपल्या गुरु माऊली आप्पाची आपल्यावरची कृपा आहे, म्हणूनच हे सगळं काही शक्य झालं. आणि म्हणून महादेव प्रभू म्हणतात की बाबा, भगवंताचं नाव जर मुखात आलं तर मोक्ष पुरुषार्थ मिळतो. नाही तर जीव शिवाचं ऐक्य घडतं. ज्या पद्धतीनं आकाशातून पावसाच्या माध्यमातून जी गार पडली, जो पाऊस पडला तो पुन्हा मूळ पदाला म्हणजे पाणी रूपाला येतो, तसं शिवापासून विलग झालेला जीव हा पुन्हा एकदा शिव होतो. याकरता मुखात शिव असायला पाहिजे, अशा पद्धतीची भावना महादेव प्रभू या अभंगाच्या माध्यमातून करतायत. आणि म्हणून माझं तुम्हा सगळ्यांना सांगणं आहे, आपण लिंगायत आहोत. आपली लिंग संस्कृती, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या गळ्यात इष्टलिंग येणं, त्यानं इष्टलिंगाची दररोज पूजा करणं, आणि हा संस्कार आपण आपल्या पुढच्या पिढींना हस्तांतर केला पाहिजे, दिला पाहिजे. कपाळाला भस्म, गळ्यामध्ये लिंग, गळ्यामध्ये रुद्राक्षची माळ, हे अलंकार आपल्याकडे आले तर खऱ्या अर्थानं आपला हा जो मानवी देह आहे हा खऱ्या अर्थानं सार्थक होणार आहे. आणि म्हणून हा भावा याकरता या सप्ताहाच्या माध्यमातून 4 शिवाचार्यांची, म्हणजे पुरुषार्थाचं स्वरूप 4, जसं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत, तद्वत 4 शिवाचार्यांची या ठिकाणी कीर्तन होतं. आजचं कीर्तन धर्म पुरुषार्थाच्या नावानं होत आहे. येणारे अजून दिगंबर गुरुमाऊली, संगन बसव गुरुमाऊली आणि आमचे हदगावचे शिवचैतन्य गुरुमाऊली या सगळ्यांची कीर्तन या ठिकाणी संपन्न होणार आहेत. आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या गावातली ही जी बाळ या ठिकाणी छोटी छोटी बाळ, यातूनच चांगल्या पद्धतीचा एखादा वक्ता तयार होऊ शकतो, एखादा धर्म कीर्तनकार तयार होऊ शकतो. अशी सर्व ही बालक मंडळी या निमित्तानं या कीर्तन महोत्सवामध्ये सुंदर असं गायन करत असलेले गणेशजी मुरुडकर, की मी अनेक वेळेला सांगतो
की संप्रदायाचे गायक असल्याशिवाय संप्रदाय कधी मोठा होत नसतो. आणि या संप्रदायाला मोठं करण्याचं काम नुसता कीर्तनकारी करायचं काय, मागं म्हणणारे नसतील तर उपयोग नाही होत. आणि म्हणून या संप्रदायाला मोठं करण्याचं काम ज्यांनी केलं, असे शिव संप्रदायाचे गायक गणेशजी मुरुडकर, शिवा सांगवीकर, विठ्ठलजी जक्कापुरे, मनमत पंडे, तुकाराम वाळके, वादक म्हणून आमचे ओम स्वामी, कपिलजी भालके, पेटीवादक बाबूरावजी पंडे, भजनी मंडळ पेठ शिवणी, पिंपळगाव, खडक मांजरी, वाडी खुर्द, बेरडी, लोहा, देवनेवाडी आणि शिवणी आणि जामगा अशा वेगवेगळ्या ठिकाणची भजनी मंडळ सुद्धा आली. आपण सगळेजण यामध्ये सहभागी झाला. मी या तिसऱ्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प खरं तर मला आला होता कंटाळा आणि मला जायचं होतं वाईला जायचं, पण 2-4 कार्यकर्त्यांचे फोन मला आले. मी टाळायचा विचार करत होतो, राहू दे आता, खूप कंटाळा आला. ते जागरण झालं पिंपळगावला आणि मग राहू दे वाटलं कीर्तन करायचं. पण मग मी वसमतकर महाराजांना म्हटलं, आमचे दुसरे स्वामीजी होते, त्यांना आपण पाठवूया का? नको नको म्हणले. ते वाळकेवाडीचे लोक बरेच दिवस झालं मला म्हणतायत, पण योग जुळून येत नव्हता. आज योग जुळून आलाय, तर वाळकेवाडीला वाळकं न ठेवता तुम्ही ओलं करून जावा, म्हणजे त्यांनाही त्या नाम माधुर्याचा आनंद मिळेल. आणि म्हणून आमच्या वाळकेजींनी इच्छा व्यक्त केली, एक भजन तुम्ही म्हणावं आणि मग सगळ्यात शेवटी आपण चाल घेऊ. यावे घरात सद्गुरुनाम, घ्यावे घ्यावे मनात, यावे घरात सद्गुरुनाम, घ्यावे घ्यावे
आणि ही माझी पुष्पपूजा समर्पण हो श्री गुरुराज मन्मथ शिवलिंग विनवी गौरजा श्री गुरुनागेश गुरुराज एक महिला भजनी मंडळ आणि एक पुरुष भजनी मंडळ. तर आवाज दे.